रेडी स्टार्ट। महोदय, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटत असल्याबद्दल आपण आपल्या पत्रात चिंता व्यक्त केली आहे व अशा प्रकारे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शासन त्यास तोंड देण्यासाठी कशा प्रकारे पावले उचलणार आहे अशी पृच्छा आपण केली आहे। मला आपल्याला कळवावयाचे आहे की संभाव्य दुष्काळी परिस्थितीविषयी सरकारने काळजीपूर्वक चौकशी केली आहे आणि खरोखरच दुर्दैवाने महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ पडलाच तर त्यासाठी कोणती उपाययोजना करावयाची याबद्दल सरकारने योजना आखली आहे। चालू साली पाऊस उशिरा सुरू झाला। सुरुवातीला थोडा पाऊस पडला, त्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुळीच पाऊस पडला नाही। त्यामुळे त्या भागातील लोक हवालदिल झाले आहेत। तथापि या परिस्थितीकडे सरकारचे पूर्ण लक्ष असून परिस्थितीचे बरोबर आकलन करून घेण्यासाठी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल सादर करावेत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत। धान्य, वैरण व पिण्याचे पाणी यांचा पुरवठा करण्यासाठी किती खर्च येईल याचा सरकार अंदाज घेत आहे। दुष्काळी कामे कशा प्रकारे व कोठे सुरू करावीत याबद्दल सरकार तपशील गोळा करीत आहे। आतापर्यंत जे अहवाल शासनाच्या हाती आले आहेत त्यावरून मला नमूद करण्यास आनंद वाटतो की परिस्थिती विशेष गंभीर नसून आपल्याला यशस्वीपणे तिचा मुकाबला करता येईल। दुसरे असे की गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या पुष्कळ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे। ही एक आशादायक बाब आहे। दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे ही महत्त्वाची गरज असते। त्यासाठी विहिरीवरील गाळ काढण्यासाठी व विहिरी खोल खोदण्यासाठी आवश्यक ती यंत्रे सवलतीच्या अटीवर गावकऱ्यांना पुरविण्यात येतील। त्यासाठी लोखंड, सिमेंट, विटा आदींचा पुरवठा करण्यात येईल। दुष्काळी विभागात मर्यादित स्वरूपाची दुष्काळी कामे सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून नवीन मोठी कामे त्वरित हाती घेण्यासंबंधी शिफारशी पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे। वस्तूंच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने दुष्काळी कामावर येणाऱ्या लोकांच्या मजुरीतही वाढ केली आहे। चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांना तकावी देण्यात येईल। अन्नधान्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार जरूर तर धान्य आणि वैरण यांच्या आयात निर्यातीवर निर्बंध घालील। अशा रीतीने दुष्काळ परिस्थितीबाबत सरकार आवश्यक ती सर्व दक्षता घेत आहे। आपला